नमस्कार, मी डॉक्टर स्मिता दासकर. म्हणजे बरेच असे पेशंट आहेत की ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे, सिझेरियन सेक्शन झालेलं आहे आणि त्यांचं बेसिक कंप्लेंट असते की आम्हाला बॅकएक खूप होतंय. तर याचं कारण ते असं सांगतात की मणक्यांमध्ये जे भुलीचं इंजेक्शन दिले त्याच्यामुळे आम्हाला बॅकएक होते. सो सगळ्यात आधी हा गैरसमज आहे तो दूर झाला पाहिजे. डिलिव्हरी कुठलीही असो, ती नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सीझर झालेलं असो, तर अशा फिमेल्सला 90% फिमेल्सला बॅकएक म्हणजे कंबरदुखीचा त्रास असतो. जनरली नॉर्मल फिमेलच्या पाठीचा जो कणा असतो व्हर्टिब्रल कॉलम त्याचा आकार एस शेप असतो. पण ड्युरिंग प्रेग्नन्सी हा जो एस शेप आकार आहे तो थोडा बदलतो, थोडा स्ट्रेट होतो. त्याला लॉर्डोसिस असं म्हणतात. त्यामुळे पाठीच्या कण्यावर खूप प्रेशर आलेलं असतं. ड्युरिंग डिलिव्हरी म्हणजे काय, डिलिव्हरी दरम्यानही व्हर्टिब्रल कॉलम जे असतात त्याच्यावर खूप प्रेशर येतं. आणि डिलिव्हरी नंतर फिमेल ज्या फीडिंग करतात, स्तनपान करतात, तर दुधामार्फत सगळं त्यांच्या शरीरातलं कॅल्शियम हे बाळाला जात असतं. त्यामुळे शरीरात कॅल्शियमची लेवल सुद्धा कमी होते. तर या